माझ्याकडे जेव्हा पेरेंट्स येतात ते म्हणतात की मॅम तुमचे व्हिडिओज बघितला आणि त्याच्यामध्ये किती लहान मुलं म्हणजे 4 आणि 5 वर्षाची मुलं रीडिंग करताना टेस्ट लिहिताना बघितलंय आम्ही. पण आमचा मुलगा आता थर्ड फोर्थ मध्ये गेलाय तरी सुद्धा सिंपल सिंपल स्पेलिंग्स मध्ये पण मिस्टेक्स करतोय. ते कसं काय? लाईक तो किती छान स्कूलमध्ये जातोय, किती मोठ्या स्कूलमध्ये जातोय आणि बाकीचे सगळे स्टुडंट्स असतात त्यांच्याकडून पण तेच कळतं की स्कूलमध्ये की ते स्पेलिंग मिस्टेक्स करतात. मग कसं काय असं विचारतात. मग आम्ही त्यांना तेव्हा समजावून सांगतो की आमच्याकडे जेव्हा येतात स्टुडंट्स शिकायला तेव्हा आम्ही त्यांना सिंपल फोनेटिक्स साऊंड्स शिकवतोय. अल्फाबेटिकल त्यांना येत तर असतंच, येस, पण त्याला साऊंड शिकवत आहेत जेणेकरून त्यांनी ते साऊंड्स जसं ते वर्ड असतंय तसं त्या साऊंड प्रमाणे ते रीड पण करतात आणि राईट पण करतात. सो दिस इज द वे दॅट द चाइल्ड कॅन राईट इट इझिली. नाहीतर बाकीचे ट्रेडिशनल वे मध्ये कसं असतंय की ते मेमराईज करावं लागतंय, ते लक्षात ठेवावं लागतंय. मग ते मुलांनी किती लक्षात ठेवायचं असं होतंय. नवीन वर्ड आलं तर काय करणार. सो तेव्हा साऊंड्स जर येत असतील फोनेटिक्स टाईप मध्ये मग ते इझिली त्यांनी ते रीड करू शकतात किंवा ते राईट पण करू शकतात.